सून मेरा घरची आई आई चहा दे ना। काय पिंटोबा, कसं काय चाललंय? कसा गेला आजचा दिवस? नेहमीसारखाच, काही विशेष नव्हतं बाबा। अगं बाबांना पण दे ना। त्यांचा झालाय, दिवसातनं 3-3, 4-4 वेळा चहा प्यायला आपले काही चहाचे मळे नाहीये। आई अगं हे काय, कमी दूध का घातलंय चहात? पिंट्या, तुझी काय अपेक्षा काय? तुला काय वाटतं काय? काय समज काय तुझा? आपण काय राजे राजवाडे आहोत का? हा, काय दूध दुभत्यांच्या आणि रसांच्या नुसत्या नद्या वाहत आहे तिथून? 1 लिटर दुधाचा भाव माहितीये का तुला? आणि या तुझ्या एवढ्याशा पगारात ना एका माणसाला महिनाभर फक्त 2 वेळ चहा देऊ शकेन मी। आणि इथे प्रत्येकाचे दिवसातनं 3-3, 4-4 कप चहा, तेही अर्धा कप दूध घालून। परवडणार आहे का आपल्याला? आई अगं फक्त 1 कप चहा मागितला मी, त्यावरून जर एवढं ऐकवणार असेल ना तर तू काय समोरच्या टपरीवाल्याकडनं जाऊन दूध पिऊन येशील, माहितीये ना मला। आणि मग आम्ही काय करणार? हा, काय मनीषच्या घरी जाऊन त्याच्या आईने केलेला पांचट चहा पिणार का? त्यापेक्षा बरी नोकरी शोध एखादी। किती बोलतेस त्याला? आत्ताच आलाय तो, जरा बसू दे। आणि मोठ्या पगाराची नोकरी काय लगेच मिळणार आहे का त्याला? आता कुठे नोकरीला सुरुवात झाली, जरा अनुभव गाठीशी आला की मिळेल दुसरी चांगली नोकरी। सुरुवातीलाच एकदम तुझ्या स्वप्नातली नोकरी कशी काय मिळेल त्याला? देऊया ना, देऊया, वेळ देऊया त्याला। मग मी असं करू का? हा, घराला हातभार लागावा ना म्हणून मी 4 घरची धुणी भांडी करते। घरातली धुणी भांडी करताना मारामार आहे तुझी, लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी करणार तू? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही कळतंय का? मी ना अगदी हात टेकले तुमच्या पुढे। अहो, आपला मुलगा आता लग्नाचा आहे आणि त्याच्या एकट्याच्या पगारात आपल्या तिघांचं कसं बसं भागतंय। कोण मुलगी देईल अशा मुलाला? कला त्याला त्याच्या योग्य मुलगी मिळेल। त्याच्या योग्य मुलगी मिळेल म्हणजे? म्हणजे आपल्यासारखी खुराड्यात राहणारी, दळभद्री पगाराची नोकरी करणारी? पिंट्या, सांगून ठेवत्या, गरीब घरातली मुलगी सून म्हणून आणलीस ना तर गाठ माझ्याशी आहे। श्रीमंताची लेकच मला सून म्हणून हवी आहे। हे बघ, लग्नाच्या बाबतीत काय करायचं ना ते त्याचं तो बघे, तू नको त्याला शिकव। पिंट्या, तू तिचं काही ऐकू नको, तुला योग्य वाटेल ते तू कर, पण हुशारीने कर। तेच तर म्हणते ना मी। अरे जानूकडे बघ, शिक तिच्याकडनं। हे बघ, तू तुझ्या भाऊजींना सांग मला नोकरी द्या, बाकी मला काही माहित नाही। अरे श्रीमंताची मुलगी काय अशी हवेतून येणार आहे का? त्यासाठी तुला तुझी लायकी नको का वाढवायला? हा, आई पास झाला आता, रोज रोज तेच ऐकून कंटाळायला लागलाय मला। त्यापेक्षा ना आता नाईट शिफ्टची एखादी नोकरी करतो, म्हणजे कमीत कमी वेळ घरात राहील। आणि मग मी त्या माणसाला सांगितलं, बाबा रे तू मला झाला गजर मारून झाला, तू मला जे कष्टानं समजावतोयस ना ते मशीन मी स्वतः बनवलंय। हॅलो जान्हवी, हॅलो श्री, तुम्ही कधी आलात? आत्ताच, जस्ट थोड्या वेळापूर्वी। आणि तुमचा प्रवास कसा झाला? एकदम कम्फर्टेबल ना? उत्तम, बट तुम्हा सगळ्यांना मिस करत होतो। श्री बस ना रे, चहा करते, तुम्ही पण घ्याल ना चहा? हो आई, मला नको आता, मी रूम मध्ये घेईन, नंतर घे। अरे अरे बाप, श्री मी तुझ्यासाठी हे
शर्ट आणलाय, बघ ना कसं वाटतंय. हे असे शर्ट्स घालत नाही मी. म्हणजे उगाच मी घेतला तर वाया जाईल तो. त्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी द्या ना, निदान त्याचा वापर तरी होईल. आई, मी वर आहे का? अरे श्री ना खूप चुझी आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये का, त्याचं शॉपिंग तो स्वतःच करतो. मध्ये एकदा मी सुद्धा त्याच्यासाठी शर्ट घेऊन आले होते, त्याने नाहीच वापरला तो. म्हणजे त्याला अगदी त्याच्या चॉईसचं लागतं सगळं. खूप पर्टिक्युलर आहे. नाही, इट्स ओके, इट्स ओके जान्हवी. मला तुम्हा तरुण मुलांची टेस्ट कळत नाही, बट मी तुझ्यासाठी कापड घेऊन आलोय. हे बघ, तुला कसं वाटतंय? बाबा कशाबद्दल? असंच ग, मला तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटलं म्हणून मी घेऊन आलो. बघ तुला कसं वाटतंय ते. खूप खूप मस्त आहे. थँक्यू सो मच. खरंच आवडलं ना? हो बाबा, खरंच खूप आवडलं. खूप छान आहे. then the pleasure is mine. नाही, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, असतातही, तरी सुद्धा आम्ही बाहेर गेलो की आम्हाला वाटतं की तुमच्याकरता छोटी मोठी कुठली तरी गोष्ट घेऊन जावी. नाही, तुमचं मत विचारात न घेतल्यामुळे एखादी गोष्ट रिजेक्टही होऊ शकते. सो व्हॉट? बाबा, अहो श्रीने खरंच फक्त गिफ्ट रिजेक्ट केलंय, आणि ते पण त्याला तो शर्ट आवडला नाही म्हणून. म्हणजे हा शर्ट आणखी कोणी दिला असता ना तरी सुद्धा. जान्हवी, तू त्याला कव्हर अप करण्याचा का प्रयत्न करतेस? अगं, त्याने ते शर्ट रिजेक्ट केलंय. इट्स ओके, इज व्हेरी क्लिअर अबाउट इट. त्याने हे गिफ्ट रिजेक्ट केलं की इनडायरेक्टली मला रिजेक्ट केलं, हे कळत नाहीये मला. असं काही नाहीये हो. तुम्ही असं समज नका ना करून घेऊ. बाबा, खरं तसा समज करून घेऊ नका. तुम्ही बसा ना, मी मस्त चहा करून आणते तुमच्यासाठी. हा घर नको, तू बस. तू आत्ताच आलीस दमून ना, मी करते चहा. हो, पण तरीही मी फ्रेश आहे, मी करून आणते. आणि इतके छान गप्पा मारत होतात दोघं. तुम्ही गप्पा मारा बसून, मी मस्त चहा घेऊन येते. आलेच. खरंच नका ना असा विचार करू तुम्ही. दूध अजून घालू का सांगा? हो हो, सांगतो ना. काय खरं तर ही वेळ चहाची नाहीच. म्हणजे दूध प्यायचीच वेळ आहे ही. काय रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोडं थंड दूध प्यावं, तेवढंच पोटाला बरं असतं ना. काय? आणि तुम्ही दिलेला चहा हा दुधासारखाच, तोही गोड म्हणून घेईन मी. बाकी काय म्हणताय? काय म्हणणार? अहो, एकटा माणूस कुणाला आणि काय म्हणणार? काय छताशी बोलू का भिंतीशी बोलू? काय सहस्त्र बुद्धे. बाबा, अहो फार एकटा पडलोय हो. नाही, इथेच करायचं आणि इथेच बोगायचं. खरंच सांगतो तुम्हाला मी, तो नाटेकर फार फ्रॉड निघाला हो. एकदम कंडम माणूस. अहो, त्याच्यात सांगण्यावर तर तुम्ही तुमच्याशी वाईट वागलो. खरंच सांगतोय, पण त्याची फळं मला भोगावीच लागतायत ना. बघा ना, माझी नोकरी गेली, मुलगा परदेशातून परत यायचं नाव काढत नाही हो.
आणि मेलेली बायको रोज स्वप्नात येऊन त्रास देते हो. हे सगळं इथेच भोगायचं. चहा छान झालाय. हो का? आज आज कसं काय येणं झालं इकडे तुमचं? नाही म्हटलं, चांगल्या गोष्टीची सुरुवात करतोय तर थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर आशीर्वाद घेण्यासाठी आलोय मी. कसली सुरुवात? मुली बघण्याची सुरुवात. तसं जान्हवीला मी हातची घालवूनच बसलो. म्हणजे जान्हवी ताईंशी मी वाईटच वागलो. आता नव्या जोमाने लग्न जमवण्याचे प्रयत्न सुरू केलेत मी. हो, आणि त्यात मला जान्हवीच्या आई मदत करतायत. तेव्हा मागचं सगळं विसरून तुम्ही मला आशीर्वाद द्या. अहो काय करताय तुम्ही? नाही नाही नाही, तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद दिल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. उठा उठा तुम्ही आधी. नाही, मी उठणार नाही. हे बघा अहो बाबा, मी पण तुमच्या मुलासारखाच आहे, त्यामुळे मला माफ करा, पण आधी आशीर्वाद. हे बघा उठा तुम्ही. अहो आधी माफ केलं म्हणा. मला माफ केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. अहो त्याशिवाय मला चांगली मुलगी कशी मिळणार? म्हणा म्हणा, माफ केलं. ठीक आहे, पण उठा आधी, उठा. आता बघा, आता कसं झटकन लग्न ठरतंय की नाही माझं ते बघाच. जान्हवीची आई, आणखीन फोटो दाखवताय ना? हो हो हो, म्हणजे ठरल्याप्रमाणेच. ही बघा. नाही, जरा साधी वाटते ना? अहो, तुम्हाला साधीच हवी आहे ना? हो, नाही पण बावळट नको. म्हणजे स्मार्ट हवी. स्मार्ट. बरं मग ठीक आहे. मग ही बघा, ही मला वाटतं तुम्हाला अगदी हवी तशीच आहे. नाही नाही, काय आहे हिच्या डोळ्यात ना ती चमक नाहीये. ती ती या. आता अशी आखूड शिंगी बहुदुधी शोधायची म्हणजे जरा वेळ लागणारच ना. घ्या ना, वेळ घ्या. पण मुलगी शोधाल ती कशी? नम्र, प्रेमळ, सुस्वभावी, नवऱ्याची सेवा करणारी, म्हणजे जान्हवी सारखीच. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच. श्री, चहा. थँक्यू. मला माहिती आहे मी तुझ्याशी बोलले तर तुला आवडणार नाही, पण नाराजी मनात ठेवू नये. म्हणजे स्पष्टपणे व्यक्त व्हावं असं मला वाटतं. मग स्पष्टपणे बोल.
श्री काय झालं असतं रे त्यांनी दिलेला शर्ट घेतला असतास तर? जानवी, मला तो शर्ट आवडला नाही आणि फक्त त्यांना बरं वाटावं म्हणून मी आता तो शर्ट घ्यायचा आणि नंतर तो वाया घालवायचा. याला काय अर्थ आहे? अगं दुसरं कोणीतरी वापरेल ना तो. श्री पण दुखावले गेले रे ते. त्यांनी दिलेला फक्त एक शर्ट काय मी घेतला नाही तर लगेच दुखावले गेले का ते? हे बघ, त्यांना दुखावण्याचा वगैरे माझा काही हेतू नव्हता. त्यातूनही ते दुखावले गेले असतील तर नाव आय कॅनॉट हेल्प इट. सॉरी. माझं इतकंच म्हणणं आहे, त्यांना आता या घरात स्वीकारलंयस ना तू, मग त्यांच्याशी थोडंसं सेन्सिबली वाग ना. जुजबी गरजेपुरतं का होईना पण संभाषण ठेव. बर, निदान त्यांना वाईट वाटेल असं उघड उघड नाही वागलास तर काय हरकत आहे. श्री आता आलेत ना ते आपल्या जवळ, मग जुनं सगळं सोडायचा किमान प्रयत्न तरी कर. जानवी, फक्त जवळ आल्यानं नातं निर्माण होत नाही, पण दूर गेल्याने ते तुटतही नाही. जानवी, नातं म्हणजे मनाची जाणीव असते जी सहवासाने दृढ होते. सहवास संपवू शकतो पण आठवणी तशाच राहतात. आठवणी विसरता येतात, प्रेम नाही विसरता येत. ओ कम ऑन जानवी, काय चाललंय तुझं? अरे खरंच श्री, खरं प्रेम मनातून आत्म्यांना जोडतं आणि आत्म्यांना जोडली गेलेली गोष्ट या जन्मातच काय कुठल्याच जन्मात विसरता येत नाही. काय 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 झालंय काय जानवी? श्री, तुला असं वाटतं खरं प्रेम विसरता येतं? मला आता या विषयावर बोलायचं नाहीये. न बोलल्याने तुझं म्हणणं खरं ठरणार आहे का? मला आता अर्जुन विषयी काहीही बोलायचं नाहीये. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. श्री, संबंध आहे. मग तो मी मानत नाही. आईंशी तरी मानतोस ना? माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे मग तुला तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत नाहीये? श्री, अरे त्या बाबांबरोबर असतात तेव्हा सगळ्यात आनंदी असतात, हे कळत नाहीये का तुला? बरं, तुला काय वाटतं तुझ्या ह्या अशा वागण्याने त्यांना खूप बरं वाटतंय का? ज्या आईवर तू प्रेम करतोस ना त्यांना नकळत दुखावतोयस तू. श्री, तू आर्जींशी चांगला वागलास तर तू तुझं आर्जींवरचं नाही आईंवरचं प्रेम सिद्ध करशील. फॉर गॉड सेक, आता लेक्चर देणं बंद करशील का जानवी? आय एम सॉरी. ऐक ऐक ऐक, आय एम सॉरी. मी जरा रागाच्या भरात जास्त जान्हवी, अरे सरू मावशी, अगं एक महत्वाचं काम होतं पण ठीक आहे आपण उद्या बोलूया, हरकत नाही. नाही नाही, आत्ताच करूया. मी येते ना, लगेच येते. मला तर सगळ्यात जास्त मनोमिलन वधूवर सूचक मंडळ हेच नाव आवडले. मस्त आहे, मनोमिलन छान आहे. ए, माझं जरा कन्फ्युजन झालंय. म्हणजे द ब्युटिफुल यू, सिंड्रेला, मोहक का माझंच नाव ठेवायचं पार्लरला? काही कळत नाहीये मला. तुला काय वाटतं जान्हवी? तुमच्या नावाचं तर अगदीच चालेल. अदरवाईज मोहक, मोहक खूप छान वाटतंय. बघा, तुमची सगळ्यांची नावं ठरली, मलाच नाही काही सुचत आहे. अगं मगाशी तुलाच तर पटापट आठवत होती नावं. नाही नाही, ते तुमच्यासाठी. पण मला ना उलटी टेप, साखळी स्टिच, सुई दोरा अशीच नावं सुचतायत. मी सांगू का? अ स्टिच इन टाइम. म्हणजे अर्थानंतर वहिनी, नाव आवडलंय का ते सांगा. बेबी, मला काय वाटतं माहितीये, नाव खूप छान आहे पण जरा मोठं आहे. ऍक्च्युली इंदूज क्रिएशन हे पण छान नाव आहे ना. हो, मस्त वाटेल. अगं बाई, माझं नाव वापरायचं? का नाही मोठी आई? विचार करा, इंदूज क्रिएशन्स किती मस्त वाटेल. हा चालेल. आपली नावं सुद्धा ठरली. चला, म्हणजे आता उद्या पूजा झाली ना की आपण पाट्या करायला टाकूया. हे पण ऍक्च्युली पूजेला सुद्धा पाटी चालली असती ना. नाही नाही वंस, उद्या आपण साधीच पूजा करतोय ना. म्हणजे विघ्नेश्वराची मूर्ती ठेवायची, नमस्कार करायचा
आणि पेढे वाटायचे. झालं. उद्या पूजा आहे. बघ, हेच सांगायला बोलवलं होतं तुला आणि विसरलो. उद्या ना यांनी घेतलेल्या जागांमध्ये छोटीशी पूजा घालायची आहे आणि मग जा तुम्ही आपापल्या कामाला. खूप छान सुरुवात होणार आहे सगळ्याची. बघ ना ग. पटापट आवरा सकाळी सगळ्या. मी काय म्हणते, उद्याचा दिवस छान आहे, सगळ्या गोष्टींची सुरुवातही छान होणार आहे. तर उद्या तुम्ही जॉगिंगलाही सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला सांगू, मी आज मी गेले होते ना सकाळी जॉगिंगला, मला इतकं छान वाटतंय दिवसभर आणि माझा इतका उत्साह वाटलाय ना. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला आता कामं सुरू करायची आहेत ना म्हटल्यावर तुमच्या सगळ्यांचे स्टॅमिना वाढले पाहिजेत. त्यामुळे जान्हवी, मी काय म्हणते, वंच पूजेला जाता जाता पेढे घेऊया का? आणि कुठेही घ्यायचे आपण. आणि हो, बाकीचं सामान पण घ्यायचंय ना. कसलं सामान? हो, बाकीचं सगळं सामान नाही का? हो, म्हणजे अगरबत्ती, फुलं, हार, केवढं सगळं आणायचं ना आपल्याला. मी काय म्हणते, आत्ताच तयारी करून ठेवू ना. अहो, आता कशाला? सकाळी ती फुलं वगैरे फ्रेश मिळतील ना, त्यामुळे सकाळी करू आपण. हो, सकाळी करू, सकाळी. हो हो, चला मग आता लवकर झोपूया, नाहीतर सकाळी लवकर उठून आवरायला होणार नाही, नाही का? अच्छा, बाय. गुड नाईट. अच्छा, बाय. Ha